हुपरी नगर परिषदेची पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण कारवाई, खोकेधारकांशी वादविवाद। हुपरीत आज मंगळवार दिनांक 27 रोजी हुपरी नगर परिषदेकडून मुख्याधिकारी अजय नरळे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात आली। शहरातील मुख्य रस्त्यावरील 10 अतिक्रमित खोके, पानटपऱ्या, डिजिटल बोर्ड यावर ही कारवाई करण्यात आली। अतिक्रमण हटवण्याच्या कारवाई दरम्यान काही खोकेधारकांशी वाद निर्माण झाला। रस्त्यावरील अडथळे असलेले अतिक्रमण काढायचेच असेल तर सर्वांचेच काढा, अन्यथा कोणाचेही काढू नका अशी भूमिका घेत काही नागरिकांनी आक्षेप नोंदवला। त्यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती। तथापि नगर परिषदेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोलिसांच्या मदतीने गाव भागातील अतिक्रमणावर कारवाई करत हटवण्याचे काम पूर्ण केलं। या कारवाईत मुख्याधिकारी अजय नरळे यांच्यासह मीरा सोशिंगे, निखिल चव्हाण, प्रशांत तराळ, प्रियांका भाट, रोहित कनवाडे, ज्योती पाटील, अश्विनी पाटील, उदय कांबळे, विनोद कांबळे, शुभम काशीद, दिगंबर डोंगरे आणि अतिक्रमण निर्मूलन पथकातील सर्व कर्मचारी उपस्थित होते। नगर परिषदेच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया दिसून आल्या। पुढील अतिक्रमणावरील कारवाईकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे।